हॅलो नमस्कार, मी सुगंधा क्रिएशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण मणी घालून तोरणपट्टी विणणार आहोत. तर हे तोरण मण्यांचं खूप सुंदर असं तोरण आहे. तर अगोदर आपण पट्टी तयार करून घेऊया, मग दुसऱ्या भागामध्ये तोरणाची डिझाईन शिकणार आहोत आपण. तर हे बघा, मणी खूपच सुंदर असे काचकोरी कलरमध्ये पांढरे मणी आहेत असे. आणि आपल्याला पट्टी लागणारं साहित्य, आपल्याला मणीसाठी तंदूस लागणार आहे, किंवा तो तंदूस तुमच्याकडे नसेल एखादं वायरमधली तार पण तुम्हाला चालेल. तर माझ्याकडे वायर नाही आहे, तंदूस आहे, म्हणून मी याचा वापर करणार आहे मणीसाठी. तर लाल कलरचा दोरा घेतला आहे मी पट्टीसाठी. आणि ही मणी बघा, अशी मी मणी घेतलेली आहे. आता खूप सुंदर अशी मणी आहे. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर वापरू शकता. मण्यांचे हा तोरण खूप सुंदर असं तोरण दिसतं. तर लाल कलरचा दोरा घेतला आणि 12 नंबरची माझी सुई आहे. तर आपण पट्टी विणायला सुरुवात करूया. आणि मणी अगोदर मी ओवून घेतलेला आहे बिंडलमध्ये पूर्ण. तर तुम्ही पण आधी मणी ओवून घ्यायचं. आपण पट्टीला किती लागतात त्या हिशोबानं मणी ओवायचे. तर सर्वात अगोदर आपण साखळी तयार करून घेऊया. एक, 2, 3, 4, 5 अशा आपल्याला 22 साखळ्या तयार करून घ्यायच्यात. 22 साखळ्या तयार करून घेतलेत. आणि आणखीन 2 साखळ्या वाढवून घ्यायच्यात आपल्याला. 23 आणि 24 अशा 24 साखळ्या पूर्ण आहेत. आणि 1, 2, 3 साखळी सोडून चौथ्या साखळीमध्ये इथे आपल्याला खांब तयार करून घ्यायचे आणि डबल क्रोशे तयार करून घ्यायचं. हे 2, 3 हे असे खांब आपल्याला 22 खांब तयार करून घ्यायचे आहेत आपल्या साखळीमध्ये. 4, 5, 6, 7 हे बघा, असे पूर्ण आपल्याला खांब तयार करून घ्यायचे पट्टीमध्ये. तर हे बघा, आपल्या 22 खांब तयार आहेत 22 साखळ्यांमध्ये. तर पट्टीला 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. 1, 2, 3 आणि पट्टीला पलटी मारून एक खांब सोडून दुसऱ्या खांबामध्ये इथे आपल्याला एक खांब तयार करून घ्यायचे आणि डबल क्रोशे असे 5 खांब आपल्याला सुरुवातीला तयार करून घ्यायचं. एक, 2, 3, 4 आणि हे 3 आपण साखळी तयार करून ते असे 5 खांब आपले तयार आहेत. 1, 2, 3, 4, 5. आणि आता हे आपली सुई आता साखळीच्या मध्ये आहे, तर ही सुई काढून घ्यायचं बाजूला. आणि ते आपण ते तंदूसची वायर जी आहे हे साखळीमध्ये घालून घ्यायचं. अशी पकडून एक मणी आपल्याला समोर ओढून घ्यायचं असं. आणि ती साखळी ह्या तंदूसच्या वायरांना आपण पुढे ओढून घ्यायचं. थोडंसं घसरते हातात ना, ही वायर काढून टाकायचं. हे बघा, परत साखळी आपली मणीच्या बाहेर आली. तर हा दोरा घेऊन 1, 2 खांब सोडून द्यायचे. खालच्या पट्टीचे जे आपण एक लगट 22 खांब तयार करून घेतले, ते 1, 2 खांब सोडून तिसऱ्या खांबामध्ये इथे एक खांब तयार करून घ्यायचं. 1, 2, 3 असे 3 खांब तयार करून घ्यायचं. परत इथे तंदूसच्या वायरनं अशी साखळीमध्ये तंदूसची वायर घ्यायची. ही तंदूस 2 पदरी आहे आपला. आणखी एक मणी ओवून घ्यायचा. ही तंदूस जी आहे मणीतनं आपल्याला पुढे घ्यायचं समोर असं. आणि ही साखळी
अशी बरोबर मणीतनं बाहेर येते. मग तंतूची वायर काढून टाकायचं. परत इथे सुईनं खांब तयार करून घ्यायचा. आता आपल्याला 1-2 खांब सोडून द्यायचं परत आणि 3 खांब तयार करायचं. 1 2 3. परत ही तंदूसमधनं ह्या साखळीतनं तंदूस घ्यायचं. एक मणी पुढे ओढून, सुरुवातीला आपण जशी मणी ओढून घेतलं तशीच ही पण मणी आपल्याला एक 2 खांब सोडून द्यायचे आहेत आम्हाला. आणि तिसऱ्या खांबामध्ये सेम सुरुवातीला आपण जसे 5 खांब तयार करून घेतले होते तसं शेवटला पण 5 खांब बनवून घ्यायचे आहेत. सुरुवातीला 5 आणि शेवटला 5 असे आपले 5-5 खांब येतात. आणि मग एक मणी 3 खांब, एक मणी 3 खांब असाच टप्पा येतो. एक 2 3 4 5 खांब आलेत. एक मणी खालच्या पट्टीचे 2 खांब सोडून दिलेत आपण. परत 3 खांब तयार करून घेतलेत. 1 2 3. एक मणी ओवला, खालचे 2 खांब सोडून दिलेत. एक मणी ओवून 1 2 3 खांब तयार करून घेतलेत. परत एक मणी ओवून खालचे 2 खांब सोडून दिलेत आणि पुढे 5 खांब तयार करून घेतलेत आपण. 1 2 3 4 5. तर 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. 1 2 3 साखळ्या आणि एक खांब सोडून दुसऱ्या खांबावर इथे आपण खांब तयार करून घ्यायचे. असे 5 खांब तयार करून घ्यायचं. 4 आणि 1 5. असे आपल्याला सुरुवातीला शेवटला 5 खांबांचा टप्पा तयार होतो. 1 2 3 4 5. आता मणी आहे ते तर आपल्याला 2 साखळ्या तयार करून घ्यायच्यात, कारण इथे आपण खाली साईडला 2 खांब सोडून दिलेत म्हणून 2 साखळ्या घ्यायच्यात. 1 हे 2 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि 1 2 3 खांब आहे तर हे तिन्ही खांबावर 3 खांब आपल्याला तयार करून घ्यायचं. 1 2 3. 3 खांब आणि 1 2 साखळ्या. मणीच्या वरल्या साईडला 2 साखळ्या तयार होतात आपल्या आणि 3 खांबावर 3 खांब तयार होतात. 3 खांब 2 साखळ्या, 3 खांब 2 साखळ्या आणि शेवटला आणि सुरुवातीला 5 खांब येतात. 1 2. बस 5 खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3 4 5. 5 खांब 2 साखळ्या, 3 खांब 2 साखळ्या, 3 खांब 2 साखळ्या आणि 5 खांब. तुम्ही बघू शकताय असं तयार करून घ्यायचं. 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. 1 2 3 साखळ्या आणि 5 खांब सुरुवातीला तयार करून घ्यायचं आहे. 2 3 4 5. तर हे 2 साखळ्या, त्या 2 साखळ्यांमध्ये पण आपल्याला खांब तयार करून घ्यायचे आहेत. 1 हे 2 साखळ्या 2 खांब तयार करून घेतलेत आणि पुढे 3 खांब तयार करते. त्या 3 खांबावर 3 खांब बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. 3 खांब तयार करून घ्यायचे. 1
2 3 परत त्याच्यासमोर 2 साखळ्या तयार करून घेतल्या, त्या 2 साखळ्या खांब तयार करून घ्यायचे आहेत, 1 आणि हे 2. परत 3 खांब आहेत आपले, त्या 3 खांबावर 3 खांब तयार करून घ्यायचं, 1 2 3 2 सॉरी 2 साखळ्या नाही घ्यायच्यात मला. 3 खांबावर 3 खांब तयार झाले, तर हे 2 साखळ्या आहेत, त्या 2 साखळ्यांमध्ये खांब तयार करून घ्यायचे. परत शेवटला 5 खांब लगट तयार करून घ्यायचे आपल्याला, 1 2 3 4 5. 3 साखळ्या तयार करून घ्यायचं, 1 2 3 पलटी मारून घेऊन परत 1 खांब सुरुवातीला सोडून दुसऱ्या खांबामध्ये खांब तयार करून घ्यायचं. असे 5 खांब तयार करून घ्यायचं. पूर्ण पट्टीला आपल्याला शेवटला आणि सुरुवातीला 5च खांब घ्यायचे आहेत, फक्त मध्ये 2 साखळ्या आणि 3 खांब तयार होतात. तर आता बघा आपल्याला मणी घ्यायचं आहे. सुई काढून घेतली बाजूला, तंदूसचं वायर घ्यायचं, एक मणी वळून घ्यायचं, हे मणी आपल्याला इथे आपल्याला साखळी कमी जास्त करता येते ह्या पदरामुळं. वायर काढून घ्यायचं, परत 1 2 खांब सोडून द्यायचे आपल्याला, 1 2 आणि तिसऱ्या खांबामध्ये खांब तयार करून घ्यायचं, 1 2 आता हे 3 खांब. परत आपण इथं तंदूस घेऊन मणी घ्यायचे वळून, जसं आपण मंगळसूत्राची मणी जसं वळतो तसेच ही मणी वळून घ्यायची आपल्याला. परत 1 2 खांब सोडून पुढे 3 खांब आपण तयार करून घेतले, तर 3 खांबामध्ये 3 खांब तयार करून घ्यायचं, 1 2 3. परत एक मणी वळून घ्यायचा, तर ही तंदूस ह्या साखळीमध्ये घ्यायचा आणि हा दोन्ही टोकं एकत्र करून ह्या मणीतनं बाहेर काढून घ्यायची साखळी. एक 2 खांब सोडून लगट आपल्याला 5 खांब तयार करून घ्यायचं, 1 2 3
4 5. तर ही आपली मण्यांची लाईन पूर्णपणे तयार आहे. 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि एक लगड 5 खांब आपल्याला सुरुवातीला आणि शेवटला तयार करून घ्यायचं. 3 साखळ्या आणि एक खांब, असे 2 खांब तयार झाले आपले. हे 3, हे 4 मणी मागे सरका, 4 हे 5 खांब तयार करून घेतलेत. 1 2 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि मणी दोन्ही मणींच्या मध्ये 3 खांब तयार आहेत आपले. 1 2 3. तर हे 3 खांबावर 3 खांब आपल्याला तयार करून घ्यायचं. 2 साखळ्या आणि 3 खांब. 1 2 हे 3. 1 2 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि 1 2 3. 1 2 3. 3 खांब 2 साखळ्या. आणि आता शेवटला आपले किती खांब आहेत? 5 खांब आहेत. तर 5 खांबावर 5 खांब तयार करून घ्यायचं. 3 साखळ्या, 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि पट्टी पलटी करून परत आपण लगट 5 खांब तयार करून घ्यायचं. हे 2 3 4 5. जे आपण 2 साखळ्या तयार करून घेतलं होतं आणि 3 खांब तयार केले होते, त्या 2 साखळ्यांवर पण आपल्याला 2 खांब तयार करून घ्यायचं. 1 आणि 2. परत 3 खांब आहेत आपल्या. 3 खांबावर 3 खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3. तर 1 2 साखळी आहेत, त्या 2 साखळीमध्ये पण आपल्याला खांब तयार करून घ्यायचे आहेत. आपली मण्यांची एक लाईन तयार झाल्यानंतर ना दुसरी लाईन आणि तिसरी लाईन तयार होते. मग चौथ्या लाईनमध्ये परत आपली मण्यांचीच लाईन तयार होते. परत 1 2 3. 3 खांबावर 3 खांब तयार करून घ्यायचं. 1 2 आणि 3. आणि आपण 2 साखळ्या तयार करून घेतलं होते. 2 साखळ्यांमध्ये पण 2 खांब तयार करून घ्यायचं. 1 2 आणि 5 खांब आपल्याला शेवटला येतात. एक लगट तिथे 5 खांब तयार करून घ्यायचं. अशी आपली पूर्ण पट्टी तयार होईपर्यंत 22 खांब आपले तयार पाहिजेत हर एक लाईनमध्ये. एखादा खांब कमी जास्त झाला तर पट्टीचा आकार बदलतो. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. तर आपले 22 खांब तयार आहेत. तर बघा, सुरुवातीला आपण 22 साखळ्या तयार करून 22 खांब तयार केलेत पहिल्या लाईनमध्ये. दुसऱ्या लाईनमध्ये काय केलं तर आपण 5 खांब तयार करून घेतलेत आणि एक मणी ओवलात आणि खालच्या पट्टीचे 2 खांब सोडून 3 खांब तयार करून घेतलेत आणि एक मणी ओवला, खालचे 2 खांब सोडून दिलेत. परत 3 खांब घेतलेत. एक मणी ओवला, खालचे 2 खांब सोडून परत पुढे 5 खांब तयार केलेत. 1 2 लाईन तयार झाल्या आपल्या. तिसऱ्या लाईनमध्ये काय केलं तर आपण 5 खांब तयार केलेत. 2 साखळ्या घेतलेत. परत 3 खांबावर 3 खांब तयार केलेत. 2 साखळ्या घेतलेत. 3 खांबावर 3 खांब तयार करून 2 साखळ्या घेतलेत आणि 2 साखळ्या घेऊन परत 5 खांब तयार केलेत आपण तिसऱ्या लाईनमध्ये. चौथ्या लाईनमध्ये पूर्ण आपण 22 खांब तयार करून घेतलेत. 5व्या लाईनमध्ये 5 खांब, 1 मणी, 3 खांब, 1 मणी, 3 खांब, 1 मणी आणि 5 खांब अशी आपण पूर्णपणे आपल्याला ही पट्टी तयार करून घ्यायचं. तर चला तर मग पट्टी पूर्ण बनवून घेऊया आपण. तर हे आपली पूर्णपणे पट्टी तयार आहे. मी माझ्या दरवाजाच्या मापामध्ये पट्टी तयार करून घेतलेत.
आणि थोडंसं मला उलण माझे थोडंसं कमी पडल्यानंतर थोडंसं मी जरा काळपट लाल कलरमध्ये आलं जरा, आणि हे डार्क लाल कलर जास्त डार्क बी नाही आहे, थोडेसे म्हणून थोडंसं कलर बघा बदलला आहे पट्टीचा. तर ही पूर्ण मी पट्टी माझ्या दरवाजाच्या मापात केलेली आहे. माझा दरवाजाचं माप 3 फुटाचा आहे दरवाजा, तर मी पूर्णपणे 3 फुटाचं तयार करून घेतलं. तर मनीचे लाईन किती आलेत बघूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32. तर अशा माझ्या मण्यांची 32 लाईनी तयार आहेत. तर तुम्ही पण अशीच पट्टी तयार करून घ्या. हे जे खालची डिझाईन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तुम्ही अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब शेअर लाईक करा.